Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the 11th lecture in the series of video lectures about SSC Mathematics, and we are discussing the chapter quadratic equation. In the previous lecture, we were working on some problems which are word problems, and I told you that this is something called mathematical modeling because you are converting the real life situation into a mathematical format and result is a quadratic equation. Some more problems we will solve from these exercises. We will directly go to problem set, okay, and from problem set we will do some problem number 8. Okay, now come to the problem number 8. What is that? See, find m. This is, I am talking about this problem. Find m if the equation given is m minus 2 into m minus 12, sorry, m minus 12 into x square, then plus 2 into what? 2 into m minus 12 into x plus 2 is equal to 0, has real and equal roots. Has real and equal roots. Real and equal roots. Okay, and you have to find m. What is m? That is asked. Now this is a problem depending on nature of the roots. See, real and equal roots. आपण असं शिकलेलो आहोत की जर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याचा जो डिस्क्रिमिनंट आहे d b स्क्वेअर्ड मायनस 4ac, if d is 0, then roots are real and equal. Roots are real and equal. मग हा रिझल्ट मला पाठ पाहिजे, हा रिझल्ट मला आठवला पाहिजे. तर रियल आणि इक्वल केव्हा असतात रूट्स? ज्यावेळी डिस्क्रिमिनंट 0 असतो. मग इथे डिस्क्रिमिनंट काढायचा आणि तो 0ला इक्वेट करायचा, त्याच्यामधून एम मिळेल मला. मग तो डिस्क्रिमिनंट काढण्यासाठी मला काय लागतं? बी स्क्वेअर्ड मायनस 4ac, म्हणजेच मला काय लागणार? बी लागणार, ए लागणार आणि सी लागणार. मग हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ते तुम्ही कम्पेअर करा. कशाशी कम्पेअर करा? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 हे जे जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा त्याच्याबरोबर हे कम्पेअर करा. मग काय मिळेल बघा तुम्हाला? एम मायनस 12 इंटू एक्स स्क्वेअर आहे, त्यामुळे ए ची व्हॅल्यू मिळेल एम मायनस 12. ओके, बी हा एक्सचा कोइफिशियंट, इथे किती आहे एक्सचा कोइफिशियंट? 2 इंटू एम मायनस 12, म्हणजेच मला असं लिहिता येईल ना 2m मायनस 24 स्क्वेअर नव्हे, सॉरी 2m मायनस 24 दिस विल बी, कारण 2 ने आत गुणणार आपण, आणि सी 2च आहे बघा, सी म्हणजे कॉन्स्टंटर. मग आता आपण डी काढूया. डीचा फॉर्म्युला लिहा, बी स्क्वेअर्ड मायनस 4ac. ओके, नेहमी जिथे जिथे शक्य आहे, गरज आहे, तिथे फॉर्म्युले लिहायचे, म्हणजे ते तुमचे पाठ होतील. ओके, मग आता बी स्क्वेअर, बी म्हणजे हे 2m मायनस 24 आहे, म्हणजेच काय होणार बघा? 2 इंटू एम मायनस 24 ब्रॅकेट स्क्वेअर, हे झालं बी स्क्वेअर्ड मायनस 4 इंटू ए, ए म्हणजे किती आहे? एम मायनस 12 आणि इंटू सी, सी म्हणजे 2 आहे. म्हणजेच हे काय होणार बघा? 2m वजा 24चा वर्ग, 2 म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्गचं सूत्र, 2m चा वर्ग 4m वर्ग, इथली मधली टर्म किती होईल? 24 दुणे 48 दुणे 96 मायनस 96m आणि प्लस 24चा वर्ग 576 वजा हे 4 दुणे 8 होणार, त्या 8 ने m वजा 12 ला गुणायचंय मला. मग 8 ने m ला गुणलं की मायनस 8m झालं ते, आणि मायनस मायनस प्लस होणार, 12 8 96. दिस इज युअर, म्हणजे आता काय होईल बघा? 4m स्क्वेअर्ड, मग हे वजा 96m आणि हे वजा 8m म्हणजे वजा 104m, आणि हे 576 आणि 96 म्हणजे किती होणार? 672 होणार. 576 मध्ये 100 मिळवा
आणि त्यातून 4 वजा करा, कारण 96 म्हणजे 100 वजा 4, 676 वजा 4, 672. हे तुमचं डिस्क्रिमिनंट आलं. आता हे तुम्हाला 0 असेल तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल असा रिझल्ट माहिती आहे. ओके, त्यामुळे मी हा भाग इरेज करतो. इथे आपणाला ते कॅल्क्युलेशन करूया आपण. ठीक आहे, त्यामुळे काय होईल बघा, टेल मी. हे आता जर मी 0ला इक्वेट केलं, सो वी शुड से नाव ॲज रूट्स आर रियल अँड इक्वल, d is equal to 0, that is 4m squared minus 104m अधिक 672 हे 0 होत आहेत. मग थ्रू आउट 4 ने डिवाइड करा, से m वर्ग वजा हे 4 ने भागलं की किती होणार, 26. 26चा वगैरे पाढा पाठ पाहिजे. m अधिक याला 4 ने भागलं की किती होणार बघा, 4 एके 4. ओके, त्याच्यानंतर काय होणार, 2 उरले, 27 झाले. मग किती होणार, 4 सक 24 आणि 3 उरले म्हणजे 32 झाले, म्हणजे 4 8 32 इज 0. ठीक आहे, मग आता हे सोडवायचं आहे. आता इथे अधिक आहे चिन्ह, इथे एम स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे. मी हा भाग आता इरेज करतो. दिस इज नॉट नीडेड नाव. ओके, कारण काय आहे की आपणाला सर्व एकत्र दिसावं म्हणून मी पुस्तक आणि हे ॲट अ टाइम ओपन केलेलं आहे, नाहीतर हा फळा मोठा आहे आपणाला ॲक्च्युली. पण ठीक आहे, आपणाला अनेक गोष्टी एकत्र एकदम करता येणार नाहीतच, त्यामुळे मधून मधून आपणाला ते डिलीट करावं लागेल. तर एम स्क्वेअर आता बघा, म्हणजे मला अशा दोन संख्या पाहिजेत की त्यांचा गुणाकार 126 आहे आणि बेरीज 26 आहे. गुणाकार 168 आहे आणि बेरीज 26 आहे. अशा संख्या मला शोधायच्या आहेत. मग कुठल्या असणार त्या संख्या बघा, गुणाकार 168 पाहिजे आणि बेरीज 26 पाहिजे. मग बघायचं ना आपण, 26 बेरीज येणाऱ्या संख्या बघा, 16 आणि 10, त्यांचा गुणाकार 160 येतो. मग काय होईल बघा, 14 आणि 12 बघा, 12 चौक 48 ना, म्हणजे पॉसिबिलिटी आहे, असं विचार करत जायचं. मग 14 गुणिले 12 किती होणार बघा, 14 गुणिले 10 आधी 140 झाले आणि त्याच्यामध्ये 14 गुणिले 2, कारण बघा 12 हे 10 अधिक 2 असं मला स्प्लिट करता येतं. म्हणून ह्या गुणाकार करताना आधी 14 गुणिले 10 करा, त्याच्यामध्ये 14 आणि 2 मिळवा, 14 आणि 2चा गुणाकार मिळवा, म्हणजे 168 होतं. 140 आणि 28. त्याच्यामुळे काय झालं, हे ब्रेकिंग कसं करणार मी, एम स्क्वेअर्ड मायनस 14m मायनस 12m अधिक 168 बरोबर 0. बघा, तो डी लेवलचा प्रॉब्लेम आहे, स्टार्ड हॉट प्रॉब्लेम्स मधला येतो. त्यामुळे कसं होणार बघा, ह्याच्यातून m कॉमन घेणार मी पहिल्या 2 टर्म्समधून, या 2 टर्म्समधून, m मायनस 14 आणि इथे पण आता तेच लिहून ठेवणार मी, m मायनस 14 बरोबर 0. आणि इथे अधिक 168 आहे, हे ऑलरेडी वजा आहेत. बरं, इथे मला वजा 12m पाहिजेत, म्हणून बाहेर मी वजा 12 लिहिणार. मग m वजा 14 हा एक ब्रॅकेट आणि m मायनस 12 हा दुसरा ब्रॅकेट इन 0. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणणार की m मायनस 14 0 और m मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजेच mच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला, 14 आणि 12. परंतु काय होईल बघा, इथे m मायनस 12 इंटू एक्स स्क्वेअर आहे. त्यामुळे जर तुम्ही m ची किंमत 12 टाकली तर 12 वजा 12 गुणिले एक्स स्क्वेअर होईल, म्हणजे इथे एक्स स्क्वेअरचं पदच आहे ते नाहीसं होईल. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच राहणार नाही. त्यामुळे m इज इक्वल टू 12 आपण डिस्कार्ड करणार. लक्षात घ्या, वाय वी आर डिस्कार्डिंग, बिकॉज इफ यू सबस्टिट्यूट m इज इक्वल टू 12 देन इट विल नो मोर बी अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. वी वॉन्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनच राहत नाही एकदा m इज इक्वल टू 12 टाकला तर. ओके, मग ते रिझन लिहायला पाहिजे. तुम्हाला वाटतं म्हणून डिस्कार्ड नाही करून चालणार. तो इथे लिहूया आपण, इफ m इज इक्वल टू 12 देन गिवन इक्वेशन
given equation will not be a quadratic equation. मग m इज इक्वल टू 14 हे तुमचं येणार आणि बघा व्हेरीफाय करा. जर इथे मी 14 टाकलं ना तर m वजा 12 म्हणजे 14 वजा 12 म्हणजे ते किती होणार 2x वर्ग. हे व्हेरिफिकेशन आहे, हे उत्तरात लिहिण्याची काही गरज नाही. प्लस इथे पण 14 टाकणार, 14 वजा 12 2 झालं, 2 गुणिले 2 म्हणजे 4x झालं ते, आणि अधिक 2 बरोबर 0 असं ते इक्वेशन झालं. मग ह्याच्यातून सुद्धा मी 2 डिव्हाइड करू शकतो म्हणजे ते x² + 2x + 1 झालं. म्हणजेच हा x + 1चा पूर्ण वर्ग आला. म्हणजेच x च्या दोन्ही व्हॅल्यू समान आहेत, -1 आणि -1. सो युअर आन्सर इज राईट. सी व्हेरेव्हर पॉसिबल आपणाला व्हेरिफिकेशन करून बघणं म्हणजे मग आपणाला सस्पेन्सच नाही, आपणाला पूर्ण मार्क मिळतील की कसे मिळतील. अर्थात याच्या बरोबरीने असं पण एक महत्त्वाचं आहे की जसं मी इथे लिहिलेलं आहे तसं तुम्ही लिहून नाही चालणार. लिहिण्याची सुद्धा एक कला आहे, पुढे पुढे आपण त्यावर सुद्धा काम करूया. परंतु आत्ता मी इम्पॉर्टन्स अशा गोष्टीला देतो आहे की मला हा सर्व विषय समजला पाहिजे, हे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे हे मला कळलं पाहिजे. लक्षात घ्या, मुद्दा तो आहे. ठीक आहे. आता म्हणजे आय होप यू अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम. नाव वी विल गो फॉर सम न्यू प्रॉब्लेम. हा एक प्रॉब्लेम आपण केला. आय होप यू अंडरस्टूड दॅट. नाव वी विल गो फॉर सम न्यू प्रॉब्लेम अँड से प्रॉब्लेम नंबर 9 करूया आपण. बघा इथे सम ऑफ 2 रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. फाइंड द इक्वेशन. मग आपण काय करूया, लेट अल्फा अँड बीटा बी रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग त्यांनी काय दिले तुम्हाला, सम ऑफ 2 रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. 9वा प्रॉब्लेम. सो वी आर गिवन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 आणि त्यांच्या क्यूबची बेरीज अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू व्हॉट 35 हे तुम्हाला दिलेलं आहे. मग आता याच्यावरून आपण अल्फा आणि बीटा काढायचे. वन्स यू गेट अल्फा अँड बीटा यू नो क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार होतं. जर मला रूट्स माहिती असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला असा आहे x² - अल्फा प्लस बीटा इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. मग हे मला कॅल्क्युलेट करायचं. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, ती डायरेक्टली मी इथे सबस्टिट्यूट करू शकतो. परंतु अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब वरून मला अल्फा बीटा काढता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघा, वी नो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू काय असतं, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 टाइम्स अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. बघा जर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इथे याच्यामध्ये मी हे जर मिळवलं 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा तर मला अल्फा प्लस बीटा क्यूब मिळतो. त्यामुळे मला कन्व्हिनियन्स प्रमाणे आपण फॉर्म्युले चेंज करायचे असतात. हा मुद्दा लक्षात घ्या. एकच मी फक्त अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॅक्टर्स काय आहेत आणि असं नाही, आपणाला कन्व्हिनियन्स प्रमाणे फॉर्म्युले बदलता आले. म्हणजे इथे कसं आहे बघा, खरं म्हणजे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब हा जो फॉर्म्युला आहे तो आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. मग मला आत्ता काय पाहिजे बघा, मला पाहिजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, म्हणजे ही व्हॅल्यू पाहिजे. मग ही क्वांटिटी लेफ्ट हँड साईडला न्या. मग लेफ्ट हँड साईड काय होईल, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस दिस. आता इथे आपणाला ह्याचा वापर करता येईल. बघा इथे माझ्याकडे अल्फा प्लस बीटाची किंमत आहे, त्यामुळे इकडे लेफ्ट हँड साईडला काय होणार, अल्फा प्लस बीटाचा क्यूब म्हणजे इथे होणार 5 क्यूब इट इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ते त्यांनी दिले 35 म्हणून, त्यामुळे हे 35 अधिक 3 अल्फा बीटा. मला अल्फा बीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, ती माहितीच नाहीये, परंतु अल्फा प्लस बीटा 5 आहे. बघा हाऊ वी आर युझिंग द फॉर्म्युले, हाऊ वी आर मॉडिफाईंग द फॉर्म्युले अँड मेकिंग इट कन्व्हिनियंट फॉर अस टू यूज.
म्हणून मी नेहमी सांगत आलो की नुसते फॉर्म्युले पाठ असणं हे तर बेसिक नीड आहे, परंतु म्हणून मला गणितं येतील का? नाही येणार. मला मॅनिप्युलेशन करता आलं पाहिजे. त्या फॉर्म्युल्यांमध्ये आपणाला सुटेबल असे चेंजेस त्याच्यात बदल न करता मला करता आले पाहिजे. ठीक आहे, हळूहळू ते प्रॅक्टिसने येईल. मग हे झाले 125. इकडे काय होणार बघा, वजा 35 बरोबर हे 3 5 15 झाले, 15 गुणिले अल्फा बीटा. मग 125 वजा 35 म्हणजे 90 झालं. 90 म्हणजे 15 अल्फा बीटा म्हणजे 90 आहे. त्यामुळे अल्फा बीटाची किंमत किती झाली? 90/15 बरोबर ना. आणि 90/15 म्हणजे किती झाले? 6. म्हणजे अल्फा बीटाची किंमत 6 आली. मग आता आपण हे सूत्र वापरणार. सो वी कॅन से रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² मायनस, आज हे सूत्र लिहूया पुन्हा एकदा, अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. त्यामुळे काय होईल बघा, x² मायनस अल्फा प्लस बीटा 5 दिलेलं आहे मायनस 5x आणि प्लस अल्फा बीटा म्हणजे प्लस 6 इक्वल टू 0. दिस इज द फायनल आन्सर. व्हेरीफाय करा ते. याचे रूट्स जर तुम्ही काढले, हे व्हेरिफिकेशन करतोय आपण, हे काय पेपरात लिहायचं नसतं. तर ते काय होणार बघा, याचे फॅक्टर्स x-3 आणि x-2 इक्वल टू 0. बघा, x² मायनस 2x मायनस 3x म्हणजे मायनस 5x आणि प्लस 6 म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यूज रूट्स काय आले, 3 आणि 2. मग त्यांची बेरीज 5 आहे. बघा, 3 + 2 इज 5 आणि यांच्या घनांची बेरीज 27 आणि 8 यांची बेरीज 35 आली. सो व्हेरिफिकेशन इज परफेक्टली डन. सो वॉट एव्हर प्रॉब्लेम वी हॅव सॉल्व्ड इज ॲब्सोल्युटली करेक्ट. वी शुड बी कॉन्फिडंट अबाउट द मार्क्स. All whole marks you will get because you have not made any error. व्हेरिफिकेशन प्रॉब्लेम्सचं जिथे जिथे करणं शक्य असेल तिथे आपण ते करायचं. प्रत्येक वेळी ते असतंच असं नाही, प्रत्येक वेळी व्हेरिफिकेशन करता येईल असं नाही आहे, परंतु जेव्हा शक्य असेल त्यावेळी करायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. सो दिस इज 9th प्रॉब्लेम. दीज आर स्टार्ड प्रॉब्लेम. सम स्टार्ड प्रॉब्लेम्स ऑलवेज वी विल सॉल्व. ओके. Now we will go to some other problem. Say problem number 12 करू आपण. बघा, 12th problem. The difference between squares of two numbers is 120. The square of a smaller number is twice the greater number. Find the numbers. Okay. Difference between the, बघा आता, the square of a smaller number. मग आपण असं करूया, okay, we will say that let x and y be two numbers. Okay, आणि the difference between the squares of two numbers is 120. Square of smaller number, तर smaller आणि greater असा तिथे concept आहे. So we will assume that let say x be smaller number. X be smaller number. ओके. मग आता त्याने म्हणजे काय झालं, नॅचरली y इज ग्रेटर. y इज ग्रेटर नंबर. मग x जर स्मॉलर असेल तर y ग्रेटर असणार, ह्याच्यात काही कौतुक नाहीच आहे ना. मग त्यांनी काय सांगितलं, डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर्स इज 120. त्यामुळे काय झालं, y हा ग्रेटर नंबर आहे. सो y² आणि x² म्हणजेच y² मायनस x² हे 120 आहे, हे दिलेलं आहे बाय गिव्हन कंडिशन. बाय गिव्हन कंडिशन. दुसरी कंडिशन काय बघा, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. म्हणजेच काय, स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर म्हणजे x², राईट, कारण आपण x हा स्मॉलर नंबर मानलाय. सो x² इज इक्वल टू काय म्हटलंय बघा, ट्वाइस द ग्रेटर नंबर. द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर म्हणजेच लहान नंबर जो x घेतला त्याचा वर्ग हा कसा आहे, ट्वाइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर y आहे, त्यामुळे ते ट्वाइस ऑफ दॅट 2y. असं हे दुसरं इक्वेशन तुम्हाला मिळालं.
बाय सेकंड कंडिशन, बाय गिव्हन कंडिशन असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता तुमच्याकडे दोन इक्वेशन्स तयार झाली बघा. वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज 120 हे पहिलं इक्वेशन आणि एक्स स्क्वेअर्ड इज इक्वल टू 2y हे दुसरं इक्वेशन. आता तुम्ही काय करणार बघा, याच्यातून आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला सर्वात महत्त्वाचा विषय काय आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन विल बी ऑलवेज इक्वेशन इन वन व्हॅरिएबल. इथे दोन व्हॅरिएबल्स आहेत तुमच्याकडे, तर असं नाही चालणार मला. परंतु आपण ह्या एक्स स्क्वेअरच्या ऐवजी हे 2y ठेवूया आता. सो वी कॅन से पुटिंग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2y फ्रॉम 2 इन 1. 1 बिकम्स काय होईल 1 बघा, वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज 120 हे तुमचं इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 2y टाकणार, म्हणजेच वाय स्क्वेअर मायनस 2y इज इक्वल टू 120 होणार. म्हणजेच तुमचं काय होणार, वाय स्क्वेअर्ड मायनस 2y मायनस 120 हे 0 होणार. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवावं लागेल. इथे 1 आहे, इथे 120 आहे, ते म्हणजे इथे गुणाकार ए आणि सी चा गुणाकार. कारण बघा इथे ए आहे 1, बी आहे -2 आणि सी आहे -120. त्यामुळे ए गुणिले सी जे आहे ते -120 आहे, जे निगेटिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला अशा दोन संख्या शोधाव्या लागतील की ज्यांचा गुणाकार 120 आहे आणि फरक किती आहे 2, आणि त्यातल्या मोठ्या संख्येला वजा चिन्ह द्यायचं कारण बी निगेटिव्ह आहे. मग अशा संख्या कोणत्या, गुणाकार 120 आणि फरक 2, 12 आणि 10. म्हणजेच काय होईल बघा, वाय स्क्वेअर मायनस 12y प्लस 10y मायनस 120 इक्वल टू 0. मग ह्याच्यातून आणि ह्याच्यातून कॉमन घ्यावं लागेल. आता हे ह्याच्यातून काय कॉमन घ्यायचं, y म्हणजे कंसात येईल y मायनस 12. इथे पण आपण y मायनस 12 हे लिहिणारच, इक्वल टू 0 लिहिणार. आणि इथे 10y पाहिजे म्हणजे इथे प्लस 10. म्हणजेच एकूण काय होईल, y मायनस 12 पहिला कंस, दुसरा कंस y प्लस 10 इक्वल टू 0. आणि त्याच्यामुळे संख्या काय येतील बघा, yच्या व्हॅल्यूज काय येतील 12 आणि वजा 10. मग आता y ही कशी संख्या आहे आपली, y इज ग्रेटर आणि x हा स्मॉलर नंबर. मग आता काय करता येईल बघा, इथे एक्स स्क्वेअर इज, आता x मला काढायचं आहे त्यामुळे हे मला वापरता येईल. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2y. बघा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2y असं माझ्याकडे फॉर्म्युला आहे. मग त्याच्यामध्ये जर मी y 12 टाकला तर एक्स स्क्वेअर काय येईल बघा, एक्स स्क्वेअर विल बी, जर y 12 टाकलं मी तर 24 येईल. आणि जर इथे मी वजा 10 टाकला तर एक्स स्क्वेअर किती होईल, 2 गुणिले वजा 10 वजा 20 येईल. नाउ दिस इज इम्पॉसिबल. स्क्वेअर ऑफ अ नंबर, रियल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. त्यामुळे मी काय करतो, हा भाग इरेज करतो. इट इज नॉट नेसेसरी नाव. काय होईल बघा, आता दोन गोष्टी तुमच्याकडे आल्या, दोन व्हॅल्यू आल्या वायच्या, वाय बरोबर 12 आणि वजा 10. त्यातलं आता एक्स ची किंमत काढण्यासाठी मला हे सूत्र वापरता येईल ना, काय, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2y. पण जर मी 12 टाकलं तर एक्स स्क्वेअर म्हणजे 24 येईल. दिस इज ओके. जर मी वजा 10 टाकलं तर एक्स स्क्वेअर म्हणजे 2 गुणिले वजा 10 वजा 20 येईल. दिस इज नॉट पॉसिबल. वाय, बिकॉज स्क्वेअर ऑफ अ रियल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. सो दिस इज डिस्कार्डेड. -10 आपण डिस्कार्ड करणार. ओके, ॲज स्क्वेअर ऑफ रियल नंबर, स्क्वेअर ऑफ रियल नंबर is cannot be negative, cannot be negative. X is equal to -10, not possible. So 12 ही किंमत आली. y बरोबर 12, सॉरी एक्स स्क्वेअर 24 म्हणजे x इज इक्वल टू रूट ऑफ 24. आणि तुमचा y किती आहे, y इज इक्वल टू 12.
मग बघा ना तुम्ही, मोठी संख्या आता वर्गमुळात 24 म्हणजे किती येणार ती? 4चा वर्ग 16 आहे, 5चा 25 आहे, म्हणजे ही 4 आणि 5च्या मधली संख्या आहे, म्हणजे 12 ही मोठी संख्या झाली. मग 12चा वर्ग किती आहे? 144. रूट 24चा वर्ग किती? 24. म्हणजे ते 144 वजा 24 म्हणजे 120 झालं. मग त्यांनी दिलेलंच होतं तुम्हाला की डिफरन्स त्यातला 120 आहे, बरोबर ना? सो दिस इज डन. सो असे हे प्रॉब्लेम्स आपण सोडवले पाहिजे. जेवढे प्रॉब्लेम्स जास्त सोडवाल तेवढं तुम्हाला त्या गोष्टींचा प्रचंड फायदा होईल. लक्षात घ्या, प्रॉब्लेम सोडवल्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होतात, प्रॅक्टिस होते. एखादा प्रॉब्लेम गणितीय स्वरूपात कसा लिहायचा हे सर्व कळायला लागतं. त्याच्यासाठी हे एक्झरसाइजेस आहे. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टूड व्हॉट एव्हर इज डिस्कस्ड इन दिस लेक्चर. थँक्यू.